नमस्कार मंडळी, मी आशा स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवलं तवा पनीर. तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे, नक्की बघा. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर फक्त एवढंच टाकणार आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. तर आता मी कांदा चांगला परतून घेतला, त्यानंतर टोमॅटो, तेल टाकायचं, थोडंसं चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो, अद्रक. आता लसूण म्हटल्यानंतर मी ऑलरेडी पेस्ट बनवलेली होती आधी. तर कोथिंबीर टाकली आणि छान असं परतून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतलं. आता इकडे मी घेतलेलं आहे 200 ग्रॅम पनीर. तर आता इकडे आपलं तवा पनीर म्हटल्यानंतर आपण तयार करणार आहे रेसिपी आजची. तर थोडंसं खडा मसाला टाकला मी तेलामध्ये. त्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये जो मसाला काढलेला आहे तो टाकणार आहोत. छान असं बारीक गॅस करून परतून घ्यायचं. आपले बेसिक जे घरातले मसाले असतात ते टाकायचे. लाल मिरची पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला, कांदा लसूण मसाला टाकला. आता पनीर मसाला काय माझ्याकडे नव्हता, पण जे आहे त्यामध्ये सुद्धा भाजी खूप मस्त लागते. तर त्यानंतर आता पनीर कट करून घेतलं. इथे मी मीठ टाकलं. तर छान असं परतून घ्यायचं. वरतून मी आता थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून. बघू शकता पाणी थोडंसं टाकलं, कारण मला जास्त पातळ भाजी बनवायची नव्हती. आणि अशी सुद्धा खूप मस्त लागते खायला. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. खूप छान झाली होती. त्यानंतर आता इकडे पोळ्या बनवून घेतल्या, राईस पण त्याबरोबर छानपैकी काकडी, कांदा, लिंबू, मस्तपैकी दुपारच्या जेवणाचा बेत. तर आपला व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, पूर्ण बघा, स्किप करू नका. बघू शकता स्वीटमध्ये आहे जिलेबी. तर असं होता माझा आजचा दुपारचा जेवणाचा बेत. चला तर मग मस्त का स्वस्त राहा, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.